जबाबदारी घेत हे BST साठी म्हणून हे दोन बंधू एकत्र आलेले. त्या निवडणुकीमध्ये पानिपत झालं, खातंही उघडता आलं नाही. याकडे आपण कसं बघता? आणि त्यावेळी गाजावाजा मात्र मोठा करण्यात आला होता. मुळात ह्या सगळ्यामध्ये माझा दुसरा प्रश्न असाही आहे की BSTची काय सध्या अवस्था आहे आणि त्यालाही तुम्हाला वाटतं का हे जबाबदार आहेत? नाही, मुंबई महानगरपालिकेशी निगडीत कुठल्याही गोष्टीची दुरावस्था असेल तर त्याला हेच जबाबदार आहेत, कारण 25 वर्ष ह्यांनी राज्य केलंय. तुम्ही BST असेल, मुंबईच्या पार्किंगची समस्या असेल, मुंबईच्या हॉकिंगची समस्या असेल किंवा अन्य कुठल्याही समस्या असतील, त्याच्याकरता फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. आणि त्यामुळे यांचं जे काही 25 वर्षातला कारभार मुंबईकरांनी बघितलंय आणि यांनी मराठी माणसासाठी मुंबईसाठी काय केलं हे त्यांनी बघितलं, आणि त्यामुळे त्या गोष्टीचं एक प्रकारची शिक्षा मुंबईकर त्यांना देत आहेत. ती शिक्षा त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत दिली, ती BST एम्प्लॉईजच्या क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत दिली, आणि त्याची शिक्षा मुंबईकर त्यांना येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा देणारच आहेत. कारण मुंबईकरांनी सलग 25 वर्ष त्यांच्यावरती विश्वास टाकला, मराठी माणसानं सलग 25 वर्ष त्यांच्यावरती विश्वास टाकला, परंतु ह्यांनी मराठी माणसानं आणि मुंबईला फसवलं, दिशाभूल केली, स्वतःचे खिसे भरले आणि मुंबई लुटली.